सर्व समूह सहाय्यक आपल्याला जे काही आता CRT अभियान राबवायचं आहे, तर त्याच्यासाठी इव्हेंट करण्याच्या सूचना ज्या आहेत, ते ह्या सगळ्या त्या ठिकाणी PMUने जे आहे ते दिलेले आहेत. तर तेच मेसेज आपण हे फॉरवर्ड केलेले आहेत. तर ते सतत मॉनिटरिंग करतायत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही समूह सहायकांनी जे आहे ते तिकडच्या अशा पद्धतीनं एकाच दिवशी 6-6 जे आहे ते त्यांचे डेमोचं जे आहे ते नियोजन त्या ठिकाणी केले. काही जणांनी 5 हे अशा पद्धतीनं. तर हे कशा पद्धतीनं करायचं ते सांगेन, की आपल्याला काय करायचं आहे 20 ते 30 एप्रिल दरम्यान आपल्याला हे टार्गेट दिलेलं आहे. CRT तंत्रज्ञान रुंद वरंबे सरे तयार करणे आणि ते तयार केलेल्या सरी वरंबे जे आहेत तर त्या वरंब्यावर आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड जे आहे ते बियाण्याची कशा पद्धतीनं करायची ते प्रात्यक्षिक आपल्याला दाखवायचं आहे. ते असे जे 2 प्रात्यक्षिक प्रशिक्षण जे आहे ते त्या गावामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि 2 जे आहे ते जनजागृतीचे जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर आता आपल्या प्रत्येक CAकडे किमान 9-10 काही ठिकाणी 13-14 पर्यंतसुद्धा गावं आहेत. तर मग अशा ठिकाणी आपल्याला ह्या 10 दिवसात टाईम बाउंड ही कन्सेप्ट असले किंवा टाईम बाउंड हे असल्याकारणानं कार्यक्रम असल्याकारणानं आपल्याला एकाच दिवशी हे 4ही कार्यक्रम जे आहेत ते त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला एका प्रात्यक्षिकाचे 2 शेतकरी म्हणजे रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेण्याच्या अनुषंगानं जे आहे ते 2 शेतकऱ्याच्या शेतावर आपल्याला हे सगळं दाखवायचं आहे. तसंच टोकन पद्धतीनं जे आहे ते लागवड जी काही हातचलित मशीन आपल्याला वापरायची तर ते सुद्धा त्याचे 2 प्रात्यक्षिक आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणजे असे एकूण आपले होतील 4 प्रात्यक्षिक. आणि जनजागृती मात्र कुठंतरी एखाद्या अशा ठिकाणी बसून आपल्याला त्या तंत्रज्ञानासंदर्भात माहिती आपल्याला द्यायची आहे. शून्य मशागत तंत्रज्ञान काय आहे, त्याचे काय फायदे होतात, ही बाबी त्या ठिकाणी सांगायच्या. तर आंतरपीक पद्धती आपण कोणत्या घेऊ शकतो, त्याचे काय फायदे आहेत, तर ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी जनजागृती करायची. म्हणजे असे हे म्हणजे शून्य मशागत आणि आंतरपीक असे हे एक अशा पद्धतीने हे 2 जे आहे ते इव्हेंट होतील आणि वरच्या दोन्ही प्रात्यक्षिकाचे 4 इव्हेंट असे एकूण एका दिवसामध्ये आपल्याला जे आहे ते 6 इव्हेंट जे आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. ज्या समूह सहायकांकडे गावं कमी आहेत त्यांनी मग त्या ठिकाणी तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्ही करू शकता. तर हे इव्हेंट कसे तयार करायचे आहेत, तर सर्वप्रथम तर लेटेस्ट ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं व्हर्जन खाली दिलं आहे बघा, आवृत्ती जी आहे ते 1.0.5 ते आपण घ्यायचं आहे. शेड्यूल इव्हेंटमध्ये जायचं आहे. शेड्यूल इव्हेंटमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात घ्या, हे 4 जे काही ऑप्शन आहेत त्याच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये खालचे कोणतेही 3 निवडू नका. तुम्ही ट्रेनिंग हेच जे आहे ते मुद्दा निवडा. कारण की ह्याच्या आधी काही समूह सहायकांनी ट्रेनिंगऐवजी वर्कशॉप निवडला आणि त्यांचा तो हे मुंबई टीम काय करते की एक्सेल शीट ज्यावेळेस डाउनलोड केली त्यावेळेस फिल्टर लावते आणि फिल्टर लावून जे आहे ते त्या ठिकाणी जिथे काय करतात फक्त ट्रेनिंग त्या दिवशी कुणी घेतलं आहे तर त्याचंच फक्त ते जे आहे ते त्यांच्या एक्सेल शीटमध्ये घेतात, रिपोर्ट जनरेट करतात. तसा त्याच्यामुळे एखाद्या दिवस तुम्ही जर वर्कशॉप नाव समजा इथं जर वर्कशॉप असं किंवा एक्सपोजर जर निवडलं तर ते तुमचा ट्रेनिंग इव्हेंट नाही किंवा त्याच्यात ते काउंट होत नाही. त्याच्यामुळं काळजीनं जे आहे ते ट्रेनिंग हेच निवडा. ट्रेनिंग निवडल्याच्या नंतर खाली जाऊन जे आहे ते या ठिकाणी क्लायमेट रिझिलंट टेक्नॉलॉजी हे निवडा. हे निवडल्याच्या नंतर जे आहे ते सब इव्हेंटमध्ये आपल्या जेवढ्या 16 टेक्नॉलॉजी आहेत त्या सगळ्या 16 टेक्नॉलॉजी या ठिकाणी दिल्यात. फक्त ह्याच्यातली जी आहे ते 13 नंबरची जी आहे ते टेक्नॉलॉजी आणि 14 नंबरची आपल्या भागासाठी लागू नाही आहे. बाकी सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याला भागासाठी जे आहे ते लागू आहेत. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आता आपल्याला 20 तारखेला काय करायचं आहे, ब्रॉडबेड फरोचं जे आहे ते हे करायचं आहे, प्लांटेशनचं जे आहे ते त्या ठिकाणी डेमो घ्यायचा आहे. तर तो निवडायचा. इव्हेंट लोकेशनमध्ये जाऊन ऑदर निवडायचं आहे. बरेच जण GKVS निवडतात, ते नाही निवडायचं तर ऑदर निवडायचं आहे. हे एक काळजी घ्या. हे झाल्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, जसं यापूर्वी मॅसेज जो आहे तो आपल्याला दिलेला आहे बघा. ह्या शेवटच्या मॅसेजमध्ये तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हे काय म्हणतायत, तर इव्हेंट लोकेशन ऑदर निवडायचं आणि ऑदर इव्हेंट लोकेशन ॲड्रेस टाकताना आपल्याला एका गावात एकापेक्षा जास्त डेमो घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं डेमो असं लिहायचं, डेमो क्रमांक 1 लिहायचं, त्याच्या पुढं डॅश देऊन शेतकऱ्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढं डॅश देऊन जे आहे ते त्या गावाचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. जसं या ठिकाणी आपण एक दाखवतो मी, डेमो 1 किंवा डायरेक्ट असंही करू शकता, BBF डेमो 1 असं करून डॅश देऊन जे आहे ते या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. आता मी माझं नाव टाकतो. तर या पद्धतीने हे शेतकऱ्याचं नाव टाकायचं, स्पेस द्यायचा, डॅश द्यायचा
आणि त्या शेतकऱ्याच्या गावाचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही नमूद करायचं आहे. ओके. तर आता तुम्ही तुमचं जे काही गाव असेल, ज्या गावात तुम्ही डेमो घेताय, तर ते नाव त्या ठिकाणी तुम्ही टाका. या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे जे त्या इव्हेंटला उपस्थित राहणार आहेत, तर त्यांचे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते निवड त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. शक्यतो ग्राम कृषी विकास समितीची आपण जे आहे ते त्या ठिकाणी निवड करा. आणि आता माझ्या ह्याच्यामध्ये ग्रामविकास समितीच्या लोकांची नावं येत नाहीत, पण तुमच्या ह्याच्यामध्ये ते निश्चित येतील. कृषीताईचं सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही निवड करा. दुसरा विषय जे आहे ते तुमचे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना मॅन्डेटरी आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा. डेप्युटी ॲग्रिकल्चर ऑफिसर येणार असतील तर त्यांचं नाव नमूद करा. पुन्हा सर्कल जर येणार असतील तर ते सुद्धा म्हणजे तुमची चर्चा असेल तर त्यांनासुद्धा निवडू शकता आणि ओके करू शकता. आणि हे ओके केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आहे ते 20 तारीख जी आहे ते आपल्याला निवडायची आहे. आणि टाईम जो आहे तो तुमचा जो काही ठरलेला टाईम असेल AM मध्ये आपण आता आधीचं लॉक होतं तर ते लॉकसुद्धा आता आपण PMU कार्यालयाला जे आहे ते कळवून हे केलेलं नाही. तर हे 10च्या आधी जात नव्हतं, तर सकाळी लवकरसुद्धा तुम्ही जो आहे तो म्हणजे 6च्या वर ते जाणार नाही. 6 वाजतासुद्धा तुम्ही जो आहे तो त्या ठिकाणी डेमो जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकता आणि हे सेट करू शकता. आणि हे केल्याच्या नंतर जे आहे ते 1 डे ट्रेनिंग हे दाखवायचं. इथं 2-3 असलं काही नका टाकू. इथं जर हे झालं तर तुमचे ते इव्हेंट क्लोज होणार नाही. त्याच्यामुळे ही एकच आकडा त्या ठिकाणी टाका आणि इम्पोर्ट युजर करा. इम्पोर्ट युजर झाल्याच्यानंतर जेवढे काही तुमचे हे असतील, आता या ठिकाणी बऱ्याच जणांची चूक होईल, सिलेक्ट ऑल करतात. आता सिलेक्ट ऑल केल्याच्यानंतर ह्या ॲप्लिकेशनमध्ये कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम येतो आणि खाली जर आपण गेलं तर सगळेच हो का बघा, आता इथे हे सगळेच निवडल्या जात नाही आहेत. तर ही एक चूक ह्या ठिकाणी होते. त्याच्यामुळं ही सिलेक्ट ऑल केल्याच्यानंतर खाली येऊन बघा सगळं. या ठिकाणी जर ते सिलेक्ट असे दिसत नसतील तर परत एकदा हे टिक मार्क काढून सिलेक्ट ऑलवर परत एकदा हे करा आणि एकदा वर आणि परत एकदा खाली जाऊन जे आहे ते सगळे सगळे सिलेक्ट झालेत का ते बघा. आणि हे सिलेक्ट झाले असतील तर हे निवडून क्रिएट इव्हेंट असं करा. हा इव्हेंट जो आहे तो तुमचा तयार होईल. वाटलं तर मी एक डेमो म्हणून दाखवतो क्रिएट इव्हेंट. तर अशा पद्धतीचा हा इव्हेंट जो आहे तो आपला तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या डिटेल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी निदर्शनात येत असतील. आता हा झाला एका शेतकऱ्याचा. असाच आपल्याला BBFचा त्याच गावामध्ये जे आहे ते आणखीन एक दुसरा डेमो द्यायचा. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा शेड्यूल इव्हेंटमध्ये जायचं आहे, परत ट्रेनिंग ॲप्लिकेशनमध्ये जायचं, त्या ठिकाणी परत जे आहे ते या ठिकाणी CRT निवडायची. हे निवडल्याच्यानंतर BBF, त्याच्यानंतर लोकेशनमध्ये जाऊन ऑर्डर करायचं. ऑर्डरमध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ती BBF डेमो क्रमांक 2 आहे आता आपला, तर 2 निवडायचं. शेतकऱ्याचं नाव निवडायचं. समजा हा शेतकरी आहे, यांचं नाव तुम्ही टाकलं, पुन्हा स्पेस द्या, डॅश आणि गावाचं नाव जे आहे त्याच गावाचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. ट्रेनिंग पार्टिसिपंटमध्ये जे आहे ते जे आपले निवडलेले जे आहेत तर ते सगळे त्या ठिकाणी निवडायचे आहेत. ओके करायचं आहे. हे ओके. तर याप्रमाणे हा दुसरा जो आहे तो डेमो आपण अशा पद्धतीने जे आहे ते वेळ वगैरे सगळी जे आहे ते सिलेक्ट करायची आहे. परत 1 दिवसाचंच हे दाखवायचं आहे आणि या ठिकाणी हे सगळे सिलेक्ट करून जे आहे ते क्रिएट इव्हेंट आपण जे आहे ते करायचं. अशा पद्धतीने ह्या 2 इव्हेंट झाल्या. आता पुढं जे आहे ते आपल्याला असंच आणखीन 2 इव्हेंट आणखीन तयार करायच्यात ह्या प्रात्यक्षिक मोहिमेच्या. तर ते परत एकदा ट्रेनिंगमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये जे आहे ते CRT टेक्नॉलॉजी. आता बघा आपल्याला त्याच दिवशी काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते मशीन जे आहे ते चालवून दाखवायची आहे. आता गाईडलाईन्समध्ये आपण दिल्याप्रमाणे पाहिलं तर रुंद वरंबे बेड तयार करणे हा एक विषय आहे आणि त्याच तयार केलेल्या बेडवर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर टोकन यंत्राच्या साह्यानं टोकन करायचं आहे. ह्याच्यासाठी सब इव्हेंटमध्ये जो आहे तो दुसरा ऑप्शन हा बेडवर म्हणजे हँड ऑपरेटेड जे काही आपलं हे आहे यंत्र आहे तर त्याचा ऑप्शन त्यांनी द्यायला पाहिजे होता, पण तो त्या ठिकाणी दिलेला नाही आहे. तर ठीक आहे. आपण खालचे जनजागृतीचे जे ते 2 मुद्दे आहेत ह्याच्यातले शून्य मशागत तंत्रज्ञान आणि आंतरपीक पद्धती, तर ह्या दोघांचं जे आहे ते डेमो किंवा जनजागृती जी आहे ते त्या ठिकाणी आपण जे आहे ते घ्यायची आहे. मग सब इव्हेंटमध्ये जे आहे ते आपण
परत जाऊन जे आहे ते इंटरक्रॉपिंग एक निवडायचं. इव्हेंट लोकेशनमध्ये जे आहे ते ऑदरमध्ये जाऊन जे आहे ते त्या ठिकाणी त्या गावाचं जे आहे ते जे काही नाव असेल तर ते नाव त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जे आहे ते निवडायचं. टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर आणि जी काही असेल, समजा आता मी स्वतः हे घेणार आहे तर मी हे निवडलं. आणखीन तुमचे जे काही असतील कृषीताई असतील, ॲग्रिकल्चर असिस्टंट असतील किंवा आणखीन कोणी येणारे असतील, ग्रामकृषी संजीवनी समिती, हे सगळं ओके करायचं आणि त्याचं जे आहे ते पार्टिसिपंटमध्ये हे घ्यायचं आहे. डेट जे आहे ते 20 तारीख ओके, त्याच्यानंतर 1 तारीख आणि हे इम्पोर्ट युजरमध्ये जाऊन जे आहे ते आपण आलेले जे आहे ते सिलेक्ट ऑल हे करून जे आहे ते क्रिएट इव्हेंट जे आहे ते अशा पद्धतीनं करायचं. आता हा झाला आपला तिसरा. परत आणखीन जे आहे ते आपल्याला एक जनजागृती करायची आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे आंतरपीक पद्धतीचं जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी हे करायचं. आता आपण तयार केलेले इव्हेंट काउंटमध्ये जर गेलं, इथं जर तुम्ही बघितलं तर इंटरक्रॉपिंगचं निवडलं आहे, तर राहिला कोणता आपला शून्य मशागत तंत्रज्ञानाचं. तर शून्य मशागत तंत्रज्ञानाचं एक आपल्याला इथं इव्हेंट क्रिएट करायचं आहे. परत ट्रेनिंगमध्ये जायचं. इव्हेंटमध्ये जाऊन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते क्लायमेट रिझिलियंट CRT निवडायचं. सब इव्हेंटमध्ये जाऊन जे आहे ते आपला राहिला आहे कोणता, तर झिरो टिलेजचा. तर अडॉप्शन ऑफ झिरो ऑर रिड्यूस टिलेज मेथड्स हे निवडायचं. इव्हेंट लोकेशनमध्ये अदर जाऊन परत ज्या गावात तुम्ही घेणार आहे त्या गावाचं नाव जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे. ट्रेनिंग पार्टिसिपेंट तुमचे जे कोणी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषीताई, त्या गावातली ग्रामकृषी संजीवनी, फार्मर्स जे काय असतील तर ते जे आहे ते आपण त्या ठिकाणी निवडायचं, ओके करायचं. आणि ओके, आता हे गावाचे नावं पण यायला चालू झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही गावाचे नावंसुद्धा जे आहे ते जी काय असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. 20 ओके, सिलेक्ट इव्हन ओके, इम्पोर्ट युजरमध्ये जायचं, हे निवडायचं, सिलेक्ट ऑल करायचं. बघा आता सिलेक्ट ऑल केलं तर खालचे नावं नाही आले, त्याच्यामुळे परत एकदा इथं टच करून परत एकदा ही सिलेक्ट ऑल करायचं. खालचे सगळे नावं आलेत का, नाही आले, परत एकदा टच करून परत एकदा करायचं. सगळे नावं यूज तर जे आहे ते आपण हे सिलेक्ट करत राहायचं. आणि आता हे परत नाहीत आले तर हे परत सिलेक्ट, ते परत आले नाही तर परत सिलेक्ट ऑल, तरी बी खालचे नाही आले तर परत सिलेक्ट ऑल. या पद्धतीने हे करून जे आहे ते आपण क्रिएट इव्हेंट करायचा. आणि अशा पद्धतीनं हा इव्हेंट तयार झाला. तर असे किमान आपले 4 जे आहे ते इव्हेंट आपण तयार करावेत.